नृत्य आणि नाटक याचा त्रिवेणी संगम म्हणजेच हे नाटक होनाजी बाळ. जिथून निघालो म्हणजे पुन्हा सुद्धा वर्षांपूर्वी संगीत होनाजी बाळा नाटकाच्या या अवीट गोडीच्या स्वरांनी नाट्य रसिकांना चिंब केलं होतं. भालचंद्र पेंढारकर, रामदास कामत, दाजी भाटणेकर आणि माया राठोड यांच्या नृत्याची अप्रतिम अदा यामध्ये संगीत नाटक प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. आता पुन्हा एकदा संगीत होनाजी बाळा रंगभूमीवर दाखल झालंय आणि त्याची दिग्दर्शनाची धुरा सांभाळतायत स्वतः माया जाधव. खरं म्हणजे जेव्हा पहिल्यांदा हे रंगमंचावर आलं तेव्हा या नृत्य नव्हतं, नुसतं संगीत होतं, नाट्यसंगीत. म्हणजे गुणवती जी भूमिका होती ती पण गाणारी होती. त्यामुळे पूर्वी डान्स याच्यामध्ये नव्हता. पण जेव्हा मी याच्यामध्ये काम करायला लागले तेव्हा अण्णा पेंढारकरांनी मला गायिकेच्या ऐवजी नृत्यांगना म्हणून त्याच्यात सादर पुढे केलं. त्याचप्रमाणे मग आता सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये एक लावणी मी आणखीन वाढवली. कारण डॉक्टर बाळ भालेराव म्हणाले की माया तू याच्यात रोल करतेस तर तुझा डान्स थोडा तरी याच्यामध्ये आला पाहिजे. मराठी साहित्य संघ निर्मित आणि कुलस्वामींनी मुंबई आयोजित या नाटकाच्या नव्या संचात माया जाधव यांच्या बरोबरच शहाजी काळे, स्वप्नील परांजपे, बाळ नाईक, अभिनय भोसले, राणी भोसले यांचा अभिनय पाहायला मिळणार आहे. माझा याच्यामध्ये महत्त्वाचा रोल म्हणजे होनाजीचा जो रोल आहे तो मी करते. मला एक दोन गाणी त्यातली माहीत होती, विशेषतः भोपाळी आणि श्रीरंगा कमला कांता ही जी दोन गाणी आहेत ती मला माहीत होती. ही नेहमी गायली जाणारी गाणी होती. पण बाकी दोन लावण्या होत्या, पहिली नांदी होती. आणि त्यावेळेला हे नाटक माझ्याकडून बघितलं गेलेलं नव्हतं. पण ज्यावेळेला नाट्यसंगीताचा अभ्यासक्रम होता त्यावेळेला स्वतः रामदास कामत आम्हाला त्या अभ्यासक्रमामध्ये शिकवायला होते आणि श्रीरंगा कमला कांता हे आम्हाला त्या अभ्यासक्रमामधलं एक गाणं होतं. होनाजी बाळामधल्या बाळाचा रोल आणि हा बाळाचा रोल भालचंद्र पेंढारकरांनी खूप गाजवला म्हणजे खूपच गाजवलं. जेव्हा मला जेव्हा मला खरं टेन्शन म्हणजे एवढा मोठा रोल आपण करायचा म्हणजे कारण त्यांच्या भूमिकेची तुलना होणार. पण ठीक आहे, जबाबदारी स्वीकारली आणि केलं काम लोकांना खूप आवडलं. या दोन अंकी नाटकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे घनश्याम सुंदरा ही भोपाळी घराघरात असते. आजही ती तितकीच लोकप्रिय आहे. बाळा तुझी संगी आईला सोबत नाही माहिती तुला? आई राखले आई राखावे माई पुसते आज आपली स्त्री तुमची माया. नव्या रंगात नव्या ढंगात आलेल्या होनाजी बाळाचंही प्रेक्षक तितक्याच उत्साहानं स्वागत करतील अशी अपेक्षा व्यक्त करूया. जयंती बागरी, झी मीडिया, मुंबई. मंडळी आता इथे वेळ झाली.